नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. शनिवारी बेळगाव विमानतळावरून मुंबईच्या दिशेने निघालेले स्टार एअरचे S5111 हे प्रवासी विमान तांत्रिक बिघाडामुळे काही वेळातच पुन्हा आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये पेट्रोल गळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकांनी तात्काळ दक्षता घेत विमान सुरक्षितपणे पुन्हा बेळगाव विमानतळावर उतरवले. या विमानात अजय सुतार, वैष्णव शानबाग, नारायण डेल यांच्यासह 41 प्रवासी प्रवास करत होते. विमानाच्या उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड लक्षात येताच क्षणभर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या तांत्रिक बिघाडाच्या कारणांची चौकशी सुरू असून संबंधित यंत्रणेने तपासणीला सुरुवात केली आहे. बेळगाव शहरातील विविध भागामध्ये चालू असलेल्या ब्युटी पार्लरवर काल शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या सूचनेनंतर सदर छापे टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एकूण 30 पार्लरवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान काही पार्लर्समध्ये नियमबाह्य पद्धतीने केसांची कापणी, त्वचा रोगावरील उपचार आणि त्वचा उजळवण्यासाठी घातक केमिकल्स व स्टेरॉइड्स वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्वचेला गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी 10 ब्युटी पार्लर सील करण्यात आले असून उर्वरित 20 पार्लरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही पार्लरमध्ये वैद्यकीय परवाना नसताना सौंदर्य उपचार सुरू असल्याचेही समोर आले आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर ईश्वर गडादी यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अशा नियमबाह्य पार्लरवर पुन्हा कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील बिडी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून आत्महत्या केली. मृत महिला रेश्मा तिरवीर व 29 राहणार बिडी व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे दोघेही एकाच गावातील असून गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. हत्येच्या मागे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. रेश्माचा विवाह यापूर्वी झाला असून तिला 2 मुले आहेत, तर आनंदलाही 3 मुले असून त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. काही दिवसापूर्वी रेश्माच्या पतीला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर घरात किरकोळ वाद निर्माण झाले होते. याबाबत रेश्माच्या पतीने नंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आनंदला समज देऊन पुढे रेश्माच्या संपर्कात न येण्याची ताकीद देऊन सोडून देण्यात आले होते. या घटनेचा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री आनंदने भेटण्याच्या बहाण्याने रेश्माच्या घरी जात तिच्यावर सलग 9 वेळा चाकूने वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःवर वार करून घेतले. आनंदला बेळगाव रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी बैलहोंगल उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विरेश हिरेमठ यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नंदगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. श्रावण मासानिमित्त DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की उत्सव काळात कोणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत. शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकारी रोशन बोलत होते. या बैठकीत त्यांनी सांगितले की बेळगावचा गणेशोत्सव हा ऐतिहासिक असून सर्वांनी सौहार्दपूर्ण वातावरणात हा सण साजरा करावा. यंदाही माझ्या कार्यालयात मी स्वतः गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहे. ते पुढे म्हणाले की प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, मात्र नागरिकांनी सहकार्य करून शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी हीच अपेक्षा आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त भूषण बोरसे, बेळगावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अधिक जलद गतीने दावा पुढे नेण्यासाठी तज्ञ समिती आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. इस्लामपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान समितीच्या शिष्टमंडळाने ही मागणी लेखी स्वरूपात सादर केली. या शिष्टमंडळात आमदार जयंत पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. सीमावादातील मराठी भाषिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि न्यायालयीन लढ्याला बळकटी देण्यासाठी शासनाने अधिक गंभीरपणे पावले उचलावी अशी ठाम भूमिका यावेळी समितीने मांडली.
बेळगाव शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळवून देणाऱ्या 2 महत्त्वाच्या इमारती, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवन यांचे उद्घाटन पुढील महिन्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे। या दोन्ही प्रकल्पासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 55 कोटी रुपये तर पत्रकार भवनसाठी 10 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत। या उद्घाटनाबाबत माहिती देताना बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले की हे प्रकल्प प्रशासन व प्रसार माध्यमांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ घडवतील। तसेच त्यांनी यावेळी सांगितले की सौदत्ती यल्लमा मतदारसंघासाठी 215 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून पाटबंधारे प्रकल्पांतर्गत 1 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी दिलासा देणारा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर साकार होणार आहे। याचे भूमिपूजन पुढील महिन्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। उड्डाणपुलाचा पहिला टप्पा संकम हॉटेलपासून सुरू होऊन अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नमा सर्कल व धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संपणार आहे। सुमारे 4.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। या प्रकल्पाचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली। बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागामध्ये युवा नेते अमान सेठ यांनी स्वातंत्र्य दिन विद्यार्थी, नागरिक आणि विविध स्थानिक संस्थांसह साजरा केला। प्रारंभ वीरभद्रनगर व आझमनगर मधील शासकीय शाळेत ध्वजारोहण आणि कार्यक्रमाने झाली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, मिठाईचे वाटप करून स्वातंत्र्याचे महत्त्व आणि नागरी जबाबदाऱ्या याविषयी भाष्य केले। त्यानंतर उज्ज्वलनगर तसेच अमननगर मधील खतीबे आझम फाउंडेशनच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभागी होत फाउंडेशनच्या सदस्यांना आणि स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या। शेवटी केली रुग्णालयासमोरील रिक्षा स्टँडवर स्थानिक रिक्षा चालक आणि रहिवाशांसोबत राष्ट्रीय ध्वज फडकावून त्यांच्या दैनंदिन योगदानाचे कौतुक केले। जिल्हा प्रशासनातर्फे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी खुल्या वाहनातून परेडचे निरीक्षण केले। यावेळी बेळगाव महापालिका, महिला आणि पुरुष नागरी पोलीस पथक, गृह रक्षक दल, उत्पादन शुल्क विभाग, अग्निशमन विभाग, एसएससी विभाग आणि विविध शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पथकांनी अतिशय शिस्तबद्धतेने पथसंचलन सादर केले। बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला। या प्रसंगी राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी आमदार आसिफ सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, विधान परिषद सदस्य साहेबण्णा तळवार, नगरसेवक जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, तहसीलदार बसवराज नागराळ, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्यासह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते। बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले। तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज। सादर आहे लोक मान्सून ठेव योजना। मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। दैनिक तरुण भारतच्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आयटी विभागाचे प्रमुख पवन देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वतीने पथसंचलन पार पडले। कार्यक्रमाला तरुण भारत कार्यवाह गिरीधर शंकर, संपादक विजय पाटील, मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार, प्रिंटिंग विभाग प्रमुख धैर्यशील पाटील यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अखेरीस देशभक्तीपर घोषणा देत देशासाठी योगदान देण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला।
अणमोड घाटातील रस्ता कोसळल्यानंतर प्रशासनाने 5 जुलैपासून सर्वसामान्य वाहनांसाठी घाटमार्ग बंद केला आहे. 1.5 महिना उलटूनही मार्ग अद्याप बंदच आहे. त्यामुळे वाहनधारक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निर्णयाचा मोठा फटका गोव्यातील नागरिकांना बसत असून पर्यायी मार्गामुळे वेळ आणि खर्च दुपटीने वाढला आहे. सध्या घाटामध्ये तात्पुरते मजबूतीकरण करण्यात आले असून वाहन चालकाकडून एकेरी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला होमगार्ड तैनात करून मर्यादित वाहनांना प्रवेश देण्यात यावा अशी ठाम भूमिका वाहन चालकांनी केली आहे. आता प्रशासन या मागणीला किती प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शुक्रवारी रात्री चव्हाड गल्लीतील बेळगावच्या राजाचे आगमन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात जल्लोषात पार पडले. संपूर्ण शहर व ग्रामीण भागातून आलेल्या हजारो गणेश भक्तांनी पावसाची तमाना बाळगता मोठी गर्दी केली होती. रात्री ठीक 11 वाजता ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत करण्यात आले. गणेश भक्तांची उपस्थिती आणि मूर्तीचे भव्य रूप पाहून चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चव्हाड गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा हा शहरातील पहिल्या आगमन सोहळ्यापैकी एक ठरला. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते मुरुगेंद्र गौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्लोक कडोलकर आणि रोहित रावळ यांच्या हस्ते श्री गणेश पूजन पार पडले. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार आणि कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. 21 फूट उंच मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारली आहे. पूजन सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील मुदगा येथील कृषी पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मुदगा येथील शेतकरी नेते सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामुळे प्राथमिक कृषी पतसंस्थेचे मागील काही वर्षाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन 5व्या दिवशी स्थगित करण्यात आले. त्यामुळे नियोजित रास्ता रोको आंदोलनही मागे घेण्यात आले आहे. डीसीसी बँकेचे अधिकारी ARCA काझी आणि DR राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पतसंस्थेचे ऑडिट लवकरच होणार आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचे वितरण उद्यापासून सुरू केले जाणार आहे. या निर्णायक यशामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुढील काळात पारदर्शक कारभारासाठी शेतकरी सजग राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायत इमारतीच्या 2ऱ्या मजल्याचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे यांच्या हस्ते पार पडले. या इमारतीच्या 2ऱ्या मजल्याचे बांधकाम आमदार चंद्रराज हाटेवळी यांच्या विशेष विकास निधीतून 40 लाख रुपयात उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील एक सुसज्ज आणि अद्ययावत ग्रामपंचायत इमारत म्हणून याची ओळख असणार आहे. लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार असल्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर यांनी सांगितले. या नव्या इमारतीत विविध कार्यालय सह वाचनालय सुरू करण्यात येणार असून ग्रामस्थांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध राहणार आहेत. या पूजन प्रसंगी सदस्य महेश पाटील, संतोष कांबळे, चंद्रभागा जाधव, शीतल तार्याळकर तसेच ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील मच्छे परिसरातील नेहरूनगर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून चिखल व खोल खड्ड्यामुळे नागरिकांचे रोजचे जगणेही कठीण बनले आहे. या भागातील रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून पादचारी, शाळकरी विद्यार्थी, वाहन चालक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रोजच्या प्रवासात कसरत करत पावले टाकावी लागतात. चालणेही मुश्किल बनले आहे. अपघाताची शक्यता कायम डोक्यावर असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. मच्छे नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी भावना स्थानिकात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करून सुरक्षित व चालण्यायोग्य मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कारवार जिल्ह्यातील येल्लापूर तालुक्यातील हिटनबाईल जवळ येल्लापूर हुबळी मार्गावर आज शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी पहाटे भीषण अपघात झाला. अम्मनगुड्डा जिल्हा बागलकोट येथून मंगळूरकडे निघालेली KSRTC बस रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या केरळच्या ट्रकला जोरदार धडकली. या दुर्घटनेत निलवा वय 38, गिरजव्वा वय 43 आणि एका अज्ञात पुरुष प्रवासाचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये 20हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी अनेक जण धर्मस्थळाकडे जात होते. अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.